नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही हा एक नवीन प्रकारचा व्हिडिओ आज तुमच्या समोर घेऊन येत आहोत. ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड जे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जे कॉलेज आहे, त्या कॉलेजमधल्या AIML ब्रँचच्या विद्यार्थ्यांना कोडफर्स्ट मधून स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आम्ही काही अवेलेबल करून दिले होते. त्यामधल्या 2 ग्रुपशी आम्ही ज्यावेळेस डिटेलमध्ये बोललो, तर काही जे इनपुट्स आहेत ते इनपुट्स त्या विद्यार्थ्याकडून मिळालेले आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे, या विद्यार्थ्यांचे अनुभव कसे होते, त्यांचे प्रोजेक्ट्स काय, कुठे यूज होतात, कसा प्रोजेक्ट केलाय, त्यांचा स्ट्रक्चर कसं आहे प्रोजेक्टचं, तुम्हाला कुठं हा प्रोजेक्ट यूज होणार आहे का, आणि कोणत्याही कंपनीज कोणत्याही ऑर्गनायझेशनला जर हा प्रोजेक्ट यूज होत असेल तर हा जो प्रोजेक्ट आहे तो हा प्रोजेक्ट आम्ही त्यांना डोनेट करतो आहोत किंवा त्यांना तो कोड जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही अवेलेबल करून देऊ. जर स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आणि लाईव्ह प्रोजेक्टवरती तुम्हाला काम करायचं असेल, त्या पद्धतीच्या प्रोजेक्ट्सवरती तुम्ही जर अपॉर्च्युनिटी शोधत असाल तर कोडफर्स्ट हे बेस्ट सोल्युशन आहे तुमच्यासाठी. यासारखे अनेक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर कोडफर्स्टच्या चॅनलला व्हिजिट करा आणि सगळे व्हिडिओ चेक करा. Usually myself, Vedan Patil. I am from ISBM College of Engineering. We have a sponsor project which is hosted by the CodeFirst Technology. That for CodeFirst Technology, they have sponsored a project which has the project title is AI powered pre-identification using custom QR. In this project, we have particularly go through it. For this project, we have done particular QR codes. Means we have fetched the data. With the help of that data, there is multiple QR codes we have created. And that QR codes we are scanning using the phones. And that after the scanning, it fetches the data of that particular tree, which gives us idea about that tree. But this whole process comes under the network detox. Basically, what is the network detox? This whole process is using in offline. Great. So what's your roles and responsibility? What's your name? My name is Arpita Jalave. My role is cleaning and processing the tree image data sets, in that resizing, formatting, and removing duplicates and poor images from the model data sets. So my name is Nakshatra Kishore Rade, and my role in this project was to build a CNN model. For that, basically, I have took a pre-trained model, and then I have trained with our own data set to recognize each tree with its images, like with leaf, with its bark. So if we scan a tree, it will give the information regarding that tree correctly. Myself, Saman Nagare, and my task was to generate the architecture of the project plus pipeline integration, and every tool and every model should work efficiently in this and smoothly in the model. ग्रेट. सो प्रोजेक्टची आयडिया कशी आली आणि लाईक प्रोजेक्टची सुरुवात कशी केली होती, कुठली टेक्नॉलॉजी पहिल्यांदा वापरली किंवा स्टार्ट कसा झाला प्रोजेक्ट? फर्स्ट आमच्याकडे फक्त एक रॉ आयडिया होती की आम्हाला क्यूआर भेटणार आहे आणि त्या क्यूआर वरती आम्हाला एक जनरेट करायचं आउटपुट. सो फर्स्ट आम्ही विचार केला की क्यूआर घेतलं, क्यूआर मध्ये डाटा स्टोर राहतो, पण त्या क्यूआर नी आपण LLM आणि किंवा AI कसं यूज करू शकतो. सो फर्स्ट आयडिया वॉज की LLM यूज करायचा. सेकंड की क्यूआर मध्ये डाटा जनरेट असतो, त्याला आपण प्रॉम्प्ट आणि त्या क्यूआरचा डाटा LLM कडे गेला पाहिजे विथ प्रॉम्प्ट, तो जनरेट करून देऊ शकतो आपल्याला. सो मी त्यामध्ये आम्ही रॅग यूज केला. दॅट्स वाय आमचा जो प्रॉम्प्ट असतो, युजर प्रॉम्प्ट तो जातो LLM कडे विथ कंटेक्स्ट, आणि आम्हाला LLM थ्रू एक आन्सर भेटतो, आउटपुट रिस्पॉन्स बेस्ड ऑन युजर प्रॉम्प्ट. तो कॉल मध्ये हो सॉरी सर, तर बेसिकली आमच्याकडे एक आयडिया होता की आम्हाला QR जनरेट करायचं आहे आणि ते स्कॅन केलं की आपल्याला एका ट्रीची इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे, लाईक फॉर पीस. ही आयडिया यूज करू शकतो. बट आम्ही जेव्हा आमचा फर्स्ट रिव्ह्यू झाला, प्रोजेक्ट रिव्ह्यू कॉलेजमध्ये एक्सटर्नलच्या समोर, तर त्यांनी विचारलं की सपोज आता हे QR कोड तुम्ही ट्रीला लावसाल, बट मग आता जेव्हा पाऊस पडेल नाही तर काही नॅचरल डिझास्टर होईल तर ते QR कोड तर खराब होईल. तर मग जेव्हा
जेव्हा लोक जातील तर मग ते QR कोड खराब असलं ते स्कॅन नाही होणार. सो मग त्याच्यासाठी आम्ही एक आयडिया जनरेट केला CNN मॉडेल. सो आम्ही एक CNN मॉडेलला ट्रेन केलं, तर QR कोड पण खराब झालं तरी आपण लीफ या बार्कला स्कॅन करून त्या ट्रीची इन्फॉर्मेशन जनरेट करू शकतो. ग्रेट. सो जरी मी QR कोड नाही लावलं तरीही त्या ट्रीची information, इन्फॉर्मेशन yeah. ते करू शकतो. Yes. आता वेदांत डिजिटल डिटॉक्स बद्दल बोललं, तर डिजिटल डिटॉक्स एक्झॅक्टली काय, तुमच्या मते डिजिटल डिटॉक्स काय आणि म्हणजे त्याचा तुमच्या प्रोजेक्टचं काय रिलेशन आहे? सर बेसिकली मी पहिल्यांदा असं स्पॉन्सर प्रोजेक्टसाठी आलो तुमच्याकडे. तर तुमच्याकडे आलो तर तुम्ही मला नंबर ऑफ टायटल्स दिले. तर बेसिकली आम्ही हा टायटल चूज करण्याचा हा मेन मोटिव्ह हा आहे की डिजिटल डिटॉक्स. आता जसं की तुम्ही सांगितलं होतं की मी एका मित्राच्या ह्याच्यामध्ये की जंगलात या फार्म हाऊस. फार्म हाऊस मध्ये गेलो होती. तर मल्टिपल प्लांट होते आणि त्या एरियामध्ये ऑफलाईन होतं सगळं. सपोज नेटवर्क चालत नव्हते. सो तुम्ही तुमच्या मित्रांनी म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पडला होता की कोणतं प्लांट आहे, तुम्हाला पण आयडेंटिफाय होत नव्हतं, तुमच्या मित्राला पण आयडेंटिफाय होत नव्हतं. तर त्याच्यावर हे ओव्हरकम करायसाठी आम्हाला तुम्ही हे टायटल देतात. तर हे इंटरेस्टिंग टायटल. सो बेसिकली आयडिया इज लाईक दॅट की डिजिटल डिटॉक्स म्हणजे देशी झाडांचं संवर्धन करणारी ती फर्म होती आणि देशी झाडांची नाव माहितच नाही त्या हो. 99%. 99% आपल्याला माहितच नाही की हा हे देशी झाड आहे आणि याचे ही काय यूज आहेत, use आहे, आयुर्वेदिक काय यूज आहे किंवा हे. तर त्यांनी तो कन्सेप्ट त्यांना इम्प्लिमेंट करायचा होता. डिजिटल डिटॉक्स म्हणजे मेजरली जे आपल्या स्क्रीन्स आहेत मोबाईलच्या आणि ह्या सगळ्यांपासून दूर जाऊन काहीतरी इंटरेस्ट करायचं होतं. पण त्यांचा कन्सेप्ट हा होता की त्यांना त्यांच्याच डिव्हाइस वरून तो QR स्कॅन करायचा. त्याच्यासाठी आपण CNN मॉडेल मधून हे केलेलं आहे. राईट. कोणती टेक्नॉलॉजी वापरली प्रोजेक्ट साठी? फर्स्ट आम्ही LM साठी क्वेल 1.5 बिलियन पॅरामीटर यूज केला. कारण की मोबाईलचा जो स्पेस असतो, रॅम तो लिमिट असतो, CPU लिमिट असतो, तो जास्त मोठा LM आम्ही यूज करू शकत नाही. आणि सेकंड रिट्रायवल साठी रॅग यूज केला. रॅग बेस्ड आहे प्रॉम्प्ट वरती आणि आमचा जो डाटा आहे लिमिटेड डाटा स्टोअर केला पहिल्याच मोबाईल मध्ये. तो स्टोअर आहे एम्बेडिंग्स मध्ये. TIDF करून एम्बेडिंग्स आम्ही क्रिएट केलं होतं, तो स्टोअर आहे. सो आमचं जेव्हा आम्ही प्रॉम्प्ट देतो तो प्रॉम्प्ट पण एम्बेडिंग मध्ये कन्वर्ट होतो आणि प्रोसेस सिमिलरिटीनी सिमिलर जो ट्रीज घेऊ शकता. आम्ही जर नीम केलं तो झाला एम्बेडिंग मध्ये कन्वर्ट. आणि जे माझ्या डाटा सेट मध्ये आहे नीम हा ट्री खरंच आहे का माझ्या याच्यामध्ये तो पाहतो आणि ते पाहून ते कंटेक्स्ट घेऊन माझा प्रॉम्प्ट आहे त्याच्यानंतर तो जातो LLM कडे. तो LLM जनरेट करून देतो आपल्याला आमचा आन्सर आणि आपण काही त्याच्यावर विचारू शकतो. ग्रेट. सो ही मोबाईल ऍप बनवली तुम्ही, राईट? हो. कोणती मोबाईल, कोणत्या टेक्नॉलॉजी मध्ये? फ्लटर लाईव्ह केलंय? लाईव्ह आता लाईव्ह नाही Live म्हणजे नाही आहे. म्हणजे विचार आहे. विचार आहे. सो तुझं नाव काय बोलतो? समर. समरनं मला खूप वेळा क्वेश्चन विचारला की आमचं लिगलचं कसं असेल आणि आम्हाला काही कॉन्ट्रीब्युशन मिळेल. सो समर, माझा प्रश्न तुला हा आहे की तुमचं फ्युचर प्लॅनिंग आहे का काय, एखादी कंपनी इस्टॅब्लिश करायची याच्या रिलेटेड किंवा असं काय करत असाल तुम्ही, तर याचे यूज केसेस काय काय असू शकतात? जर कुणी हा व्हिडिओ ऍग्रिकल्चर फील्ड मधले लोक बघत असतील तर ते तुमच्याशी डायरेक्टली कनेक्ट करतील. ऍज अ कोड फर्स्ट म्हणून मी पण त्यांना मदत करेन. पण त्याचे यूज केसेस काय काय वाटतात तुम्हाला? जसं मला असं वाटतं की ॲग्रो टुरिझम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात यूज होईल, त्यानंतर एक्सपोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात यूज होईल. तुम्हाला याचे फ्युचर प्लॅन्स आणि अजून कुठले यूज केस आढळले? सर आमचा प्रोडक्ट प्युअरली स्केलेबल आहे. कारण की आम्ही डोमेन बेस्ड आमचा प्रोजेक्ट, आमचा ऍप आहे डोमेन बेस्ड. असं 3 कामी डोमेन क्रिएट करू शकतो. त्या डोमेन वरती प्रत्येक ऍप ट्रेन राहील, प्रत्येक डोमेन वरती डाटावरती आणि प्रत्येक डाटावर त्याच्यानंतर स्टोर राहील. एक सिंगल ऍप प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो स्पेस आपला डाटाचा. पण डाटाला आपण असं करू शकतो की माझा क्लाउड वरती डाटा अवेलेबल आहे. फर्स्ट मी जेव्हा इन्स्टॉल करेन तो डाटा माझ्या इन्स्टॉल होऊन जाईल. तो आपण एक मेन ऍप क्रिएट करू शकतो. पण डोमेन स्पेसिफिक ऍप राहू शकतो. माझं टेक्निकली नाही आहे. यूज केस मी सांगतो बेसिकली. सर आता सपोज तुम्ही सांगितले की तुम्ही शेतकऱ्यांचे, तर तसं मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर आता मी शेतात जर गेलो तर स्पेसिफिकली आता तुम्ही जसं क्वेश्चन विचारत होतो की मला आता सपोज आता तुम्ही म्हणला की प्लांट्स रिलेटेड, आपण हा प्लांट्स रिलेटेड बोलत होतो. ठीक आहे, मला प्लांट्स रिलेटेड नाही बघायचं. सपोज मला एक एरिया रिलेटेड बघायचं. सपोज मी एखादा
किल्ल्यांवर गेलो, गडांवर गेलो. तर गडांवर गेल्यानंतर स्पेसिफिक सपोज आता हा दरवाजा कोणता दरवाजा आहे, कोणता बाले किल्ला आहे, किल्ल्याचं नाव काय, स्पेसिफिक आपण तिथे पाटी लावलेली असते. Yes. जर त्या पाट्या नाही झाल्या तर आपण त्याचा युज केस हा पण करू शकतो की ह्याचा स्कॅन करून आपण इमेजेस ते डाटा फेच होईल आणि ते सांगायचं ते काय किल्ल्या रिलेटेड नाही तर स्पेसिफिक पॉईंट रिलेटेड. आपण स्पेसिफिक स्टुडंटसाठी यूज करू शकतो. 11च्या स्टुडंटसाठी एक ऍप जो ऑफलाईन यूज करणे पॅरेंटची रिक्वायरमेंट असतात की टेक्नॉलॉजी भेटली पाहिजे पण लिमिट भेटली पाहिजे. बरेच सारे युज केस असू हा, शकतात असं की आताची लहान मुलांचं इंटरनेटचा युज कमी करून तुम्ही त्यांच्यासाठी क्यूआर बेस हा करू शकता. बरेच सारे युज केसेस तर त्या आपण जो डाटाबेस स्टोअर करेल, सपोज आम्ही आता ट्रीजचा डाटाबेस स्टोअर केला. आता मी जसं की म्हणली गड किल्ल्यांवरचा पॉईंटचा डाटाबेस, जो पॉईंटचा डाटाबेस स्टोअर केला, क्यूआर कोड जनरेट केलं तर तो क्यूआर कोड त्या रिलेटेड. तर मग हा जो आम्ही जो ऍप डेव्हलप केलाय तो सगळ्या याच्यावर फिजिबल आहे. असं नाही की तो डाटाबेस आपण चेंज केला तर त्या डाटाबेसनुसार वर्क होतो. त्यामुळे असं नाही की को पर्टिक्युलर वर यूज केला. त्यामुळे आम्ही हा जो प्रोसेस आहे तो आम्ही वास्ट याच्यासाठी बघितला, म्हणजे फ्युचर प्लॅन्स मध्ये सगळ्यासाठी. सध्या आपण ट्रीचा डेटाबेस किंवा ट्रीचा जो डेटा सेट आहे तो ट्रेन केलेला आहे. येस. ग्रेट. आणि फ्लटर वरती आपण त्याला डिप्लॉय केलं. सो एंटायर कॉलेज मधल्या 3-4 वर्षाचा अनुभव किती प्रमाणात युज झाला प्रोजेक्ट? आम्हाला तर स्टार्टिंग पासून याबद्दल शिकवलं, फंडामेंटल्स पासून सगळे आमचं जे शिकवलं होतं तेच यूज मॅक्सिमम यूज झालं. पण मोस्ट ऑफ द थिंग असं प्रोडक्शन स्पेसिफिक असतात, त्याला आम्हाला प्रोसेस करायला लागली. पण बेसिक जे असतात ते आम्हाला शिकवलं. थेरॉटिकल पूर्ण नॉलेज होतं बट लाईक ते यूज मध्ये आणणं ते आम्हाला स्वतः करायचं. मेन पार्ट काय आहे सर, या जो प्रोजेक्ट मध्ये ना आम्ही हा लाईव्ह प्रोजेक्ट केला, जसं बेसिकली लाईव्ह प्रोजेक्ट केला, तो आम्हाला हँड ऑन एक्सपिरियन्स आला. तर हँड ऑन एक्सपिरियन्स नव्हता आम्हाला होतं थेरॉटिकल नॉलेज. आम्ही काय माहिती होतं, आम्हाला माहिती CNN, व्हॉट इज CNN, कॉन्व्हेन्शनल न्यूरल नेटवर्क, CNN काय यूज करतोय, कुठे यूज होणार, काय होणार आम्हाला ते माहिती होतं. पण कसं प्रॉपर कसं इम्प्लिमेंटेशन करायचं की ह्या प्रोजेक्ट नुसार आम्ही शिकलो की कसं इम्प्लिमेंटेशन करायचं. गाईड कोण आहे? तुम्ही गाईड बद्दल काय सांगू? तुम्हाला गाईडची काय सर बेसिकली आमच्या गाईडचं हेच आहे मेन. तुमच्या त्यानंतर कॉलेजचे गाईड एक आमचा एचओडी मॅम पण आहेत कीर्ती मॅम, आणि एक सेकंड गाईड आहे तर आम्हाला वैभव सर म्हणून आहे, वैभव सर. ह्या गाईड्सनी पण आम्हाला खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं, तुम्ही खूप कॉन्ट्रीब्युट केला. बेसिकली काय झालं की आता आमचे रिव्ह्यूज होते, बेसिकली मल्टिपल्स रिव्ह्यूज होते. आमच्या जर 8 रिव्ह्यूज झाले, हर सेमला 4 रिव्ह्यूज, तर 8 रिव्ह्यूज झाले तर त्यामध्ये हर सेम पॉइंट्स जे रिव्ह्यूज आहेत ना 10 पॉइंट्स असायचे. ते 10 पॉइंट्स सगळ्या रिव्ह्यूला डिफरंट होते. त्याच्यावर आम्ही हळूहळू वर्क केलं. आम्हाला नॉलेज झालं की हे आम्ही त्यामध्ये ऍड ऑन केलं पाहिजे, हे आम्ही प्रोजेक्ट मध्ये ऍड ऑन केलं. त्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली. तसं आमचा हेल्प तर मॅमचा पण हेल्प आहे, जसं की मॅम आम्ही कधी पण कॉन्टॅक्ट केलं की मॅम एनी टाइम आम्हाला हे हेल्प करतात. सो लास्ट क्वेश्चन, म्हणजे ऍज अ टीम वर्क म्हणून आता बरेच सारे मुलं जे आहेत प्रोजेक्ट परचेस करायला स्पेशली Tier 3 आणि Tier 4 सिटी मधले जे कॉलेजेस आहेत त्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टींचं रिसर्च आणि हे मिळत नाही. तर तुम्ही त्यांना काय सांगाल, किंवा तुम्ही असं परचेस काय केलेलं आहे प्रोजेक्ट मध्ये, बाहेर विकत घेतलं असं काय केलं आहे का? केलं नसेल तर मग तुम्ही ऍज अ टीम वर्क म्हणून कशा पद्धतीने तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला? आमचा प्रोजेक्ट आमचा स्क्रॅच बनवला आमचा प्रोजेक्ट पूर्ण, आणि प्रत्येक मॉडेलच्या आर्किटेक्चर मध्ये आम्ही थिंकिंग लावली की हा किती स्मूथली वर्क करू शकतो, किती एफिशियंटली करू शकतो. पूर्ण आर्किटेक्चर आम्ही असं बनवलं आहे प्रोडक्शन फ्रेंडली बनवलं. प्लस आमचा सगळ्यांचा एक पर्टिक्युलर एक मत होणार हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू शकतो. कम्युनिकेशन्स, डिफरंट माइंडसेटला कनेक्ट करणं, क्रिएटिव्हिटी एक नवीन क्रिएट करणं खूप हेल्प करतो आम्हाला. आणि जर आम्ही बाहेरून काही हेल्प नाही घेतली, आम्ही स्वतः बनवलं होतं. म्हणजे आम्ही हेल्प घेतल्याच्या TI टूल्स ते आम्हाला सांगू शकतात की हे ऍक्च्युअली वर्किंग मध्ये आहे, कंपनी युज करतायत, ते आम्ही युज केलं. पण मेकिंग फ्रॉम स्क्रॅच आम्ही खूप हेल्प केलं आहे की मेकिंग आम्हाला फंडामेंटल्स क्लिअर, प्रोडक्शन मध्ये कसा यूज करू शकतो, काय काय ऍक्च्युअली लागतं ते आम्हाला खूप हेल्प केलं. बेसिकली सर टीम कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं. टीम कोऑर्डिनेशन युजली म्हणजे आम्ही काय केलं की सपोज आम्ही कोणतंही वर्क आलं, जसे की आम्हाला एक डाटा सेट क्रिएट करायचा.
आता जो आम्ही ट्रीजचा डाटा सेट क्रिएट केला की आम्ही नियरली 50 ट्रीज चाललेला आहे आणि एका ट्रीज मध्ये 200 इमेजेस. तो ट्रेन करायसाठी आम्हाला एका ट्रीचे 200 इमेज पाहिजे होते. पण असं म्हणजे तेच आम्ही पर्टिक्युलर ट्रीज घेतली होती, त्या ट्रीजचा डाटा सेट आम्हाला कुठे मिळत नव्हता, कुठल्या पण आम्ही भरपूर शोधलो. सो आम्ही त्यात आमचं एवढं कॉर्डिनेशन झालं की सगळ्यांनी आम्ही 15 ते 17 वाटून घेतली आणि सगळ्यांनी आम्ही जे इमेजेस काढले, आम्ही इमेजेस काढून सगळ्यांनी इमेजेस प्रॉपर काढले आणि त्याच्यावर आम्ही ते मॉडेल ट्रेन केलं. सो हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण एका ठिकाणी ॲज अ पायलट प्रोजेक्ट लाईव्ह करूया. ओके राईट. तुम्ही डेटा सेट आणि बाकी सगळ्या गोष्टीची कोपा फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे, त्यांना आपण 30 ते 40 QR आपण प्रिंट करून देऊया. त्यांचं देशी झाडांचं संवर्धनाचं काम आहे. सो कोपा सोबत आपण एक मीटिंग घेऊ, त्यांना आपण एक QR कोड देऊया. त्यांच्या नर्सरीला बरेच लोक व्हिजिट करतात, तर त्यांना ते मॉडेल वर्क होत आहे, कसं वर्क होत आहे ऑफलाईन मध्ये ते बघूया. मग आपण त्याच्यानंतर पुढच्या ऑल द बेस्ट. थँक्यू सर.